पुणे कोथरूड परिसरातील कृष्णा रेसिडेन्सी लॉ कॉलेज रोड येथून 87 वर्षीय ज्येष्ठ नागरिक बेपत्ता झाल्याची घटना 2 फेब्रुवारी रोजी घडली आहे। या प्रकरणी त्यांचे पुत्र निलेश अनंत कुलकर्णी यांनी प्रभात रोड पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार निलेश कुलकर्णी हे आपल्या वडील अनंत वामन कुलकर्णी, आई व नातेवाईकांसह कौटुंबिक लग्न समारंभासाठी देवास मध्य प्रदेश येथून पुण्यात जात होते। तसेच वास्तव्यासाठी कृष्णा रेसिडेन्सी लॉ कॉलेज रोड येथे व्यवस्था करण्यात आली होती। 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:30 ते 7:15 वाजण्याच्या सुमारास अनंत कुलकर्णी हे सदर लग्न सोहळ्यातून हॉलच्या बाहेर खाली गेले आणि खाली शोधलं असता त्यांना ते दिसले नाहीत, म्हणून सर्व ठिकाणी शोधाशोध करून तपासही लागला नाही। तर प्रभात रोड पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल केली। याविषयी अधिक चौकशी केली असता सदर प्रकरणी अनंत वामन कुलकर्णी हे मिसिंग पुणे व ठाणे येथे तक्रार दाखल आहे। दरम्यान नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 3 तारखेला अनंत कुलकर्णी हे ठाणे स्टेशनला उतरले असून ठाणा मार्केट परिसरामध्ये CCTVमध्ये दिसले असून पोलीस या प्रकरणी विशेष लक्ष देत आहेत। तर शिवसेनेचे ठाणे विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांस याविषयी त्यांचे नातू मानस कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली असता प्रकाश पायरे यांनी या विषयामध्ये लक्ष घालून पोलिसांना व नागरिकांना प्रसारमाध्यमांद्वारे आवाहन केलं आहे। तर याविषयी त्यांचे नातू मानस कुलकर्णी यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की अनंत वामन कुलकर्णी हे आपणास कुठेही दिसले तर आपण 8319155261 या नंबरवरती संपर्क साधावा, असं आवाहन देखील यावेळी त्यांनी केलं आहे। अनंत वामन कुलकर्णी वय वर्ष 88 हे आपल्या नातवाच्या लग्नासाठी पुण्यात आले होते। 2 तारखेला लग्न व्यवस्थित पार पडलं, पण संध्याकाळी 6:30ला सगळ्यांच्या लक्षात नातवांच्या लक्षात आलं की आजोबा दिसत नाही कुठे। शोधाशोध झाली, आजोबा काही दिसायला तयार नाहीयेत। मग नेहमीप्रमाणे धावपळ झाली। आज तेच आजोबा आम्हाला आज दिसतात की ठाण्याला कुठे आलेले आहेत। ते शोध घेताना त्यांच्या लक्षात आलं की आजोबा ठाण्यात कुठे दिसत आहेत। म्हणजे बरोबर ना, ठाण्यामध्ये त्यांचं CC फुटेज दिसतंय। हे 2 ठिकाणी मात्र दिसलं, म्हणून आम्ही आज प्रयत्न केला की आपण त्यांची जी नातू आहेत ते माझ्याकडे आले होते की साहेबांची मदत करा। म्हटलं की आपण मीडियाला कळवूया की मीडियांची हे चांगली होते आणि त्यांचे सगळे कॉन्टॅक्ट चांगले असतात की व्हिडिओ चांगला गेला तर त्यांनी माहिती पडेल। आणि हे वय 88 वय लग्न करता आले होते, बिचार लग्न सगळं झालं व्यवस्थित, पण त्याच मिळत नाहीये। तर मीडियाने त्यांना मदत करावी अशी विनंती करतो। मी ठाणे शहरातल्या सर्व नागरिकांना करतोय, वय वर्ष 88 वयाचे अनंत वामन कुलकर्णी जर आपल्याला कुठे दिसले तुम्ही तात्काळ मला कॉन्टॅक्ट करा। आम्ही तुम्हाला स्क्रीनवर नंबर देतो, कारण आज त्यांचं वय 88 आहे। त्यांची मुलं, त्यांची नातवंड, घरातलं सगळं परिवार हवालदिल झालेलं आहे। लग्नाच्या मंडपात ते बिचारे लग्न चालू होतं सोहळा आणि त्यातनं ते मिसिंग झालेले। थोडंसं मेंटली डिस्टर्ब होतं, म्हणजे डोक्यामध्ये त्यांना होता, त्यामुळे ते त्यांना सांगू शकत नाही, आपला ऍड्रेस सांगू शकत नाही किंवा काही सांगू शकत नाही। तर तुम्हाला ते भेटले तर नक्कीच आम्ही तुम्हाला योग्य तो मोबदला देऊ किंवा काहीतरी हे देऊ, पारितोषिक देऊ, पण ते मिळणं गरजेचं आहे आम्हाला। मी मानस कुलकर्णी, माझे आजोबा अनंत वामन कुलकर्णी पुण्याचा लग्नाला आलेले होते। तिथून लग्नाच्या मंडपातून ते 2 तारखेला संध्याकाळी 6 वाजता हरवलेले आहे। पोलिसांच्या मदतीने आम्हाला कळलं की ते शेवटचे ठाणे स्टेशनला उतरले। ठाणे स्टेशनला उतरून ठाणे स्टेशनच्या जवळच्या मार्केटमध्ये ते शेवटचे दिसलेले आहे। CCTV फुटेज आहे आणि फोटो पण आहे त्यांचा, शेवटचा काय पोशाख घातलेली ते सगळं फोटोमध्ये आहे। ठाण्याच्या रहिवाशांशी ही विनंती आहे की हे कुठेही दिसले तर प्लीज स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा। नंबर आहे 8319155261।